आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री पंकज भोयरजी। पंकज भाऊ, आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा 75वा वाढदिवस आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। आज निश्चितच गौरवशाली पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांचा 75वा जन्मदिवस आहे आणि संपूर्ण देशवासी प्रचंड खुश आहेत। कारण आपण बघितलं की मागच्या 10 ते 11 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या देशानं जागतिक स्तरावर जी प्रगती केली त्याच्यामुळे देशाचा मान हा संपूर्ण जगात वाढलेला आहे। असं कुठलंही क्षेत्र सन्माननीय मोदीजींनी बाकी ठेवलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये देश आपला प्रगती करतो आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी त्या क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण लोकांना पाठिंबा आणि एक वेगळी ऊर्जा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आजचा दिवस भाजप उत्साहात साजरा करतायत, वेगवेगळे कार्यक्रम आहेत, स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। दुसरीकडे काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांनी आजचा दिवस का दिवस आहे अशी टीका केलेली आहे। निश्चितच प्रणितीताईंना जी पोझिशन मिळाली किंवा जे पद मिळाले ते वारसा हक्का पद्धतीने मिळाले आणि नरेंद्र मोदींसारखा एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आज हळूहळू स्वतःच्या मेहनतीवर कार्यकुशलतेच्या माध्यमातून लोकांची सेवा करून एका सेवकापासून देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचलेले आहे आणि संपूर्ण देशातले लोक त्यांच्यामुळे स्वतःला गौरवशाली त्या ठिकाणी फील करत आहे। म्हणूनच मला असं वाटतं की काळा दिवस न म्हणता प्रणितीताईंनी याचं चिंतन करावं की आज मागच्या 10 वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असताना जी देशाची प्रगती झाली आहे त्याच्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास भारतीय जनतेमध्ये निर्माण झालेला आहे। हो, प्रणिती शिंदेंची एक बोचरी टीका आहे, भाजप उत्तर देणार याचं? नाही, निश्चितच कोणी ह्या गोष्टीचा निषेधच करेल आणि जनतेमध्ये देखील याची अतिशय चुकीचं मेसेज हा प्रणितीताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलेला आहे। आपण बघतोय की 10 वर्षात ज्या कार्यकुशलतेवर मोदीजींनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण देशातली जनताही खुश आहे। आज जर आजच्या वृत्तपत्रांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींजींच्या वाढदिवसाच्या पेजभर जाहिरात दिल्या, संपूर्ण महाराष्ट्रात जाहिराती आहे, भाजपच्या आधी त्यांच्या जाहिराती आहे। नाही, जाहिराती सन्माननीय शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे। प्रत्येकजण आपापली पद्धत वेगवेगळी उत्सव साजरा करण्याची आहे। त्यांनी देखील शिवसेनेच्या माध्यमातून माननीय मोदीजींचं कार्य त्या ठिकाणी पुढे आणण्याचं काम केलेलं आहे। आजपासून जो GR निघाला होता आता आझाद मैदानातलं आंदोलन मागे घेण्यासाठी, ते प्रमाणपत्राचं वाटप आजपासून केलं जाणार आहे। नाही, निश्चितच जो शासन निर्णय निघाला आहे त्या अनुषंगानं ज्यांच्याकडे खरे दाखले आहेत कुणबी असल्याचे त्यांना प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात येईल। ओबीसी नेते आरोप करतात की आमच्या हक्काचं आरक्षण जात आहे, त्यांना भीती वाटते आजपासून की मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र दिले जातं। नाही, मला असं वाटते दोन्ही समाजाच्या नेत्यांनी त्या शासन निर्णयाचा अर्थ समजून घेतला पाहिजे। याच्यामध्ये कुठल्याही समाजाचं आरक्षण न घेता त्या ठिकाणी मराठा समाजामध्ये जे लोक खरोखर कुणबी नोंदणी ज्यांच्याकडे आहे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। बंजारा समाजाची मागणी आहे की आदिवासींमधनं आरक्षण मिळावं, राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहे। साहजिकच एका समाजाला दिल्यानंतर समाजातल्या इतर मंडळींना देखील वाटणं स्वाभाविक आहे की आम्हाला देखील त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीचा विचार करूनच याच्यानंतरचे पुढचे निर्णय घेण्यात येईल। विदर्भासाठी एक तुम्ही ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, वर्धा जिल्हा आणि भंडारा जिल्हा, समृद्धी एक्सप्रेस गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत जाण्यासाठी निधीची तरतूद झालेली आहे। नाही, निश्चितच याच्याकरता मी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असो किंवा अजितदादा असो यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल की भंडारा गडचिरोली सारखे जे विदर्भातले थोडे मागे राहिलेले जिल्हे होते त्यांना नेटवर्क सोबत जोडण्याकरिता त्या ठिकाणी अर्थव्यवस्था असो किंवा समाजकारण असो याच्याकरिता कनेक्टिव्हिटी मिळण्याकरिता आज कालच्या झालेल्या कॅबिनेटमध्ये हा त्यांनी निर्णय घेतला। याच्याकरिता मी माननीय मुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।